इथं शिवाजीराजांनी आयत्या वेळेला लोक एकत्र आणले बघा. असं हे काही लेंढार काय त्यांच्याबरोबर 200-400 लोक असतील, 1000 असतील काय, 200 असतील, 500 असतील. ते पुण्यात एका वेळेला सगळे लोक आले म्हणजे कळलं असतं ना काय झालं आणि काय नाही, ते कशाला आलेत लोक ते. पण कुणीतरी कुणाचं तरी लग्न काढलं बरं का. आपल्याच लोकांनी सांगितलं, कुणाला तरी गाळात घातला, तुझं लग्न आहे आता, तू लग्न करून घ्यायचं या मुलीशी, चल पुण्यातच लावायचं लग्न, आम्ही सगळे वराडी तुमचे तिथं येणार, आम्ही सगळे लग्न आम्ही लावून देणार, रात्री पसार होणार तिथनं. एकदा गोरज मुहूर्त झाला, लग्न झालं की आम्ही पसार होणार. दिवस रमजानचे आहेत. रमजान म्हणजे दिवसभर उपास करायचे आणि रात्री सूर्यास्त झालं की खायचं आणि मग झोपायचं. बघा लोक कसे निवडतात, काय काय निवडतात, लोकांचं काय चालतं आहे सगळं माहीत होतं इथं लोक. आणि तिथला सगळा प्लॅन माहिती. आता शाहिस्ता खान ऐन त्या लाल महालात होता का, लाल महालाच्या पलीकडे असलेल्या बागेत छावणी टाकून होता का, तिथल्या तंबूत होता का, काय कुठं का असेल, त्याच्यावरनं भांडायचं काही कारण नाही. शिवाजीराजांनी नेमकं काय केलं हे महत्त्वाचं आहे सगळ्याकडे. पण त्यांनी लोक जमवले आहे त्या वेळेला. रात्र झाली, सामसूम झाली, त्यावेळेला आपली जी मंडळी होती त्यांनी बरोबर जागा हेरली होती. ते म्हणाले जेवणं झालेले आहेत आणि ते आचारी बिचारी सगळे आता ती भांडी असे धुवून बिवून ठेवायचे मागं लागले. आपले लोक भिंतीवरनं उतरले बरं का पाठीमाग. 2-4 आचार्यांनाच चोपला तिथं त्यांनी.